गुड मॉर्निंग गाइस। तो अभी सुबह के 2 बजे हम जा रहे हैं मंदिर में। जब प्रेमानंद महाराज की वीडियो देखता था तो मुझे लगता था ऐसा कैसे होता है गाइस, 2 बजे कैसे कोई उठ सकता है। आज समझ में आया कैसे उठ सकता है। आज गुरुदत्त जयंती आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललोय केंद्रात। आता 3 वाजले, 2ला उठलो। आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटू थोड्या वेळाने मंदिरात जाऊ। खूप जास्त थंडी आहे, खूप भयानक थंडी आहे। एवढी थंडी ना सांगू नाही शकत। अगर 2026 में दुनिया खत्म हुई ना, मुझे लग रहा है ठंडी की वजह से ही हुई। पोहोचणार आहे आम्ही मंदिरात थोड्याच वेळात। आज दत्त जयंती आहे, शेवटचा दिवस आहे पारायणचा। आज पारायणची समाप्ती होईल संध्याकाळी। आता आम्हाला पारायण वाचायचं आहे, 7:30 पर्यंत आमचं पारायण वाचून मला पाहिजे आज। श्री स्वामी समर्थ भावांनो, तर आता गुरुचरित्रचे पारायण आमचं पूर्ण झालेलं आहे वाचून 53 अध्याय। आता आम्ही आलो आहे बाहेर केंद्राच्या, बसलो इथे येऊन निसर्गाच्या सानिध्यात उद्धव आणि मी। आता आम्ही घरी जाऊ थोड्या वेळात आणि थोड्या वेळाने येऊ मग आरतीला। आजच्या दिवसाचं काय नियोजन आहे ते पाहू, पुढं काय टाईम टेबल आहे, भेटू मग नंतर। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा। समर्थ भावांनो, आता आम्ही आलोय केंद्रात तयारी करून। आता 12 वाजता आरती होणार आहे व गुरुदत्त जयंती उत्सव जन्म सोहळा साजरा होणार आहे। आता आम्ही इथं प्रसाद वाटतोय। सेवेकरी सकाळपासून सेवा करताय गाईज। आज आता प्रसाद वाटताय, इथं लोक आले, झाडाला चक्रा मारताय। आता आरती चालू होईल थोड्या वेळात। अवधी उंबाराला चक्रा मारताय हा भाऊ, सॉरी भाऊ। आता आरती चालू होणार आहे भावांनो। आता पारायणला जिथं जागेवर बसलोय त्या जागेवर बसायला लावलंय। त्यांनी बसून घ्या एका ठिकाणी। सेवेकरी तुमच्यापर्यंत येतील आणि तीर्थ प्रक्षालन करतील, शिंपडतील, तेव्हा सगळ्यांनी बसून। श्री स्वामी समर्थ भावांनो, तर आता आमचं पारायणचं वाचन करून झालंय। आता आरती पण झाली आहे, दत्त जन्मोत्सवची आरती पण झाली आहे। आता आम्ही सगळे बसलोय। आता संध्याकाळी आमचं गुरुचरित्राचं काय म्हणतात, गुरुचरित्र समाप्ती आहे सांगता होणार नाही आणि आमची स्वामीच्या दर्शनासाठी अवश्य या। खूप गर्दी आली म्हणजे ती दुबई वळण पण येते ना। दाखव 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 पब्लिक ना भाई, एक बोलते याला चक्कर आले होते काहीच। आज तो आज एकटा पकलेला का बरं आले होते याला चक्कर? नकारात्मकता। प्रसादवाले आले, आता आम्हाला प्रसाद द्यायला। आता प्रसादवाले आलेले मस्त एकदम। इकडे रे, भिंगवी इकडे 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 भिंगवी बंद कर बंद कर बंद कर।
बंद कर बंद कर. गाईस तो आता स्वामी समर्थ केंद्रातून मी निघालो होतो, पण हा मला घेऊन आलाय आता इकडं तरी बाहेर. मला घरी जायचं होतं, सकाळपासून काही जेवलो नाही मी. घरी जाऊन आता जेवण करायचंय. संध्याकाळी 6 वाजता गुरुचरित्राचं हे होईल, काय म्हणतात त्याला, समाप्ती होईल. आणि मग संपलं. मग असं वाटतंय की संपायलाच नको, पण मग आता संपतंय. दादा ते भंडारी आहे कुठे? घर जा रहा था गाइस, ये मुझे यहाँ पे लेके आए अभी, देखो इधर झगड़ा चल रहा है. तो माए वो आदमी आया, उसने चप्पल निकाली, उसको डायरेक्ट चप्पल से मारने लगा. सीधा उसको डायरेक्ट कम के नीचे बजा डाला. पिलेला आहे. मी मराठी सोडून मध्येच हिंदी बोलायला लागून जातो रे. हे ब्लॉगर असं वाटतं की हिंदीच ब्लॉगर आहे. हिंदी मराठी मिक्स आहे. मिक्स आहे. बरोबर. भाषेचा अभिमान आहे आम्हाला. अभिमान नाही, मराठीचाच अभिमान आहे फक्त. असं नाही बोलायला पाहिलं होतं. आता लोक जर एखाद्या हिंदीवाल्याने मला ब्लॉग पाहिला, गाईज नो हेट, ओनली श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ भावांनो, आता संध्याकाळची आरती झाली आहे. आम्ही आलो होतो आता उद्धव आणि मी. संध्याकाळची आरती होती शेवटची. तर आता आमचं गुरुचरित्राचं पारायणचे 7 दिवस संपले. आता प्रसाद खाऊ, घरी जाऊन जेवण करू. सगळं संपलं आहे आता. कसं काय 7 दिवस निघून गेले कळलंच नाही. अजून बोलायचं आहे तुमच्यासोबत खूप, तर थोड्या वेळाने आपण बोलू. कुठं जाऊ नका, ब्लॉग पाहत राहा. श्री स्वामी समर्थ भावांनो, तर आता पारायणची समाप्ती झालेली आहे. आता आम्ही हे सगळं घेऊन चाललेलो आहे घरी. चाललो सगळं घेऊन घरी. 7 दिवस खूप चांगले गेले आमचे. असं वाटतंय की संपायलाच नको, इथंच थांबून घ्यावा, पण आता जावं लागतंय. हा आमचा गुरुजी, आमचे गुरु. अरे गुरुजी आमचे. हो ते तुमचे गुरुजी खूप चांगले आहेत, खूप शांत. आता थोड्या वेळाने परत भेटू आपण, बोलू थोड्या वेळाने. या अध्यक्ष आहे, पायाला लागलेलं आहे. फोटो काढायचे, घ्या ना काढून पटकन. फोटो काढू ना. संपलं सगळं. सगळ्यांनी पाठ उचलले. श्री स्वामी समर्थ उदित चिंतन गुरुदेव दत्त. आत्ता पडणार होतो मी. घरी आलोय आता. 7 दिवसानंतर बेडवर झोपलोय. सगळी पूजा आवरली. आता बेडवर झोपलोय मी मस्त. 7 दिवस बेडवर नव्हतं झोपलो. तर आता आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय. भेटू आता पुढे, जर काही मी व्हिडिओ काढला तर. ओके बाय.